नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा साजरा झाला आणि त्यात मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा असल्याचं राज ठाकरेंनी घोषित केलं। केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देतोय असंही राज ठाकरे म्हणाले। लोकसभा लढवणार नाही, मात्र विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेशच त्यांनी मनसैनिकांना दिले। राज ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ काय? मनसेचा मोदींना बिनशर्त पाठिंबा, मनसे लोकसभा लढणार नाही, विधानसभेच्या तयारीचे आदेश, महायुतीतला समावेश चिन्हामुळे रखडला, मनसेला कमळावर लढण्याची ऑफर होती, राज ठाकरेंनी चिन्हाची ऑफर नाकारली, मनसेला विधान परिषद राज्यसभेची ही ऑफर होती, राज ठाकरेंनी दोन्ही ऑफर नाकारल्या, फक्त मोदींसाठी विनाअट महायुतीस पाठिंबा। शहांच्या भेटीसाठी राज ठाकरेंनी फोन केला। मनसेला सोबत घेण्यासाठी शिंदे फडणवीसांचे वर्षभरापासून प्रयत्न सुरू होते। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं, मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधून आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा।